अनिल धोंडे सकपाळ. अनिल सकपाळ. ओके, कुठल्या सर मूळचे आपण? मी महाड, रायगड जिल्हा. महाड, रायगड. अरे वा. कसा संपर्क केला सर आपण आम्हाला? साहेब तुमचे मी ऑनलाईन मध्ये एपिसोड बघतो आणि बहुतेक 10-15 पेक्षा जास्त बघितले. तर तिथून संपर्क केला. तर काय झालं, तुमचा नंबर मला भेटत नव्हता. तर मी नंतर माझ्या मुलाने सांगितलं की तुमचा नंबर आहे याच्यात, म्हणून तुम्हाला मी कॉल केला आणि तुम्ही मला इथपर्यंत बोलवलं तुमच्या स्टुडिओमध्ये. ओके, धन्यवाद सर संपर्क केल्याबद्दल. काय घटना घडली होती सर आपली? घटना अशी आहे की मी तेव्हा 14 वर्षाचा होतो आणि आमच्या इथे झोपडपट्टी एरिया होता. 30 ते 35 हजार झोपडपट्टी. आणि त्या टायमाला आंबेडकर जयंती, शिवजयंती असे कार्यक्रम व्हायचे. आता पोलिसांनी कसं 12च्या आतमध्ये सगळा कार्यक्रम नाईटला बंद करतात, तर त्या टायमाला नव्हतं. आणि आमच्या इथे पिक्चर लावलेला पडद्यावरती, मोठ्या स्क्रीनवरती. आणि पिक्चर चालू झाला, पिक्चर संपला, पब्लिक गेली आणि आमच्या एका गल्लीमध्ये एक लहान मुलगा रडत होता. अच्छा. लहान मुलगा म्हणजे 4-5 वर्षाचा होता. तर मंडळातली पोरं वगैरे ते सगळ्या खुर्च्या वगैरे उचलून, टेबल वगैरे उचलून, प्रोजेक्टरवाल्याला टॅक्सी वगैरे आणून गेला. आता तो मुलगा रडत होता. आम्ही 4-5 जण गेलो. का बाबू रडतोयस, का रडतोयस, कुठं राहतोस? तर तो हात करून असा पुढे दाखवायचा, हात करून असा पुढे दाखवायचा. तर त्या टायमाला मी आहे ना पेपर लाईन टाकायचो. पेपर लाईन म्हणजे? पेपर टाकतो ना आपण घरामध्ये, न्यूज पेपर, सकाळी जे न्यूज सकाळचे. तर माझ्याकडे सायकल होती एटलास. तर त्याने त्या पोराला मी घेतलं, बोललो बाबू मला घर दाखवशील? तो बोलला हा. तर मी त्याला पाठीमागे सायकलवरती बसवलं, कारण पेपर जे आम्ही लोड करतो ना सायकलवर, ती सीट मोठी असते. त्याला बोललो बाबू पकड, मी तुला घरी नेतो तुझ्या. घेऊन जवळजवळ मी 10-15 मिनिटं सायकल चालवली. आणि जसं मी सायकल चालवताना हा 4-5 वर्षाचा मुलगा, एवढं वजन कसं वाढतंय त्याचं, एवढं वजन कसं वाढतंय. आणि त्याचं वजन वाढत गेलं आणि तो जसा जसा उंच होत गेला, ते एकाने आवाज दिला, अरे हा कोणाला नेतोयस तू? मी म्हणला अरे लहान मुलगा आहे. आणि 15-20 मिनिटांनी साहेब तो गायबच झाला. आणि मला काय असं सुचलं नाही, तर मी आहे ना आमच्या इथे चहाची टपरी आहे, म्हणजे आमच्या ई वॉर्ड पासून ते जी वॉर्ड पर्यंत. तर मी तिथे बसलो आणि मला काही सुचत होतं, माझी सायकल पडलेली. आता 1 ते 1.5 तास झाला, सगळी पोरं बसलेली खुर्च्या टाकवत, अरे तो अनिल गेलाय, त्याला तो अजून का नाही आला, अजून का आला? तर दुसरा एक पोरगा आहे, त्याने 2 मुलांना पाठवलं सायकलवर. माझी सायकल पडलेली, सायकल पडली तर इकडे तिकडे शोधायला. तर मी त्यांना भेटल्यानंतर अरे काय करतोस, काय झालं तुला? मी जरा शुद्धीवर आलो. अरे बोललो तो मुलगा होता माझ्या बरोबर, तो एकदम वजन वाढत गेला आणि तो मोठा मोठा होत गेला. अरे बरं चल चल, सगळे गेले, मला पाणी वगैरे प्यायला दिलं. आणि विषय असं तुम्ही जसा विषय काढला ना, त्या पद्धतीने सगळे पोरं विषय काढायला लागले. तर मी हा विषय ना पोरांना काय सांगितला नाही, कारण मी घाबरलेलो. आता घाबरून माझ्या तोंडातून माझे शब्द पण बरोबर येत नव्हते. असं झाल्यानंतर मी विचार करायला लागलो. तर मला तो त्रास म्हणजे ताप वगैरे यायला लागला, डोकं जड व्हायचं. असं करता करता तर आमच्या इथे मोठं बुद्धविहार आहे, मी JB मॉल आहे. तर बुद्धविहार आहे. तर मला आई का बोलली, आपण बुद्धविहारामध्ये आपली भंतीजी आहेत, त्यांच्याकडून तुला दोरा बांधून घेतो. आणि मी काय दुर्लक्ष केलं. मला पेपर सकाळी 4 वाजता जाऊन पेपर वगैरे टाकायचे असतात ना, मग घ्यायचे असतात दादरवरून, आणि ते घरोघरी टाकायला लागतात. आणि त्यावेळेस काय रूम, काय बिल्डिंग मध्ये रूम म्हणजे लिफ्ट नाही, वरती 5-6 माळापर्यंत चढत जायचे, पेपर द्यायचे, परत दुसऱ्या बिल्डिंग मध्ये द्यायचा असं. आणि तेव्हा माझी बॉडी वगैरे चांगली होती, कसलं व्यसनच नव्हतं आणि स्टॅमिना पण चांगला होता. मी ते काम करायचं. पण मला इथे जाताना तेव्हा डोळे म्हणजे डोकं जड, म्हणजे ताप आल्यासारखं वाटायचं. आणि त्याच्यात काय तुम्हाला मग जो सायकल चालवतो त्याचं शरीरयष्टी चांगली असते, स्टॅमिना चांगला असते. त्याच्यात मला तो मध्ये मध्ये असा त्रास, आणि तो मुलगा ना मला दिसायचा सारखा, म्हणजे रात्री झोपल्यानंतर. माझा गेल्यानंतर मी बुद्धविहारामध्ये गेलो, माझी आई घेऊन दोरा बांधला. त्यापासून ते बंद झालं. पण त्या स्पॉटला गेलो ना, खाली मी पडलेलो, म्हणजे मी पडलो नव्हतं, सायकल वगैरे पडली, तर मला असा भास व्हायचा. आणि त्याच्यानंतर त्या टायमाला कसं, पूर्वी लाईटिंग होत्या, रॉकेलच्या बत्त्या झोपडपट्टीमध्ये. आणि जर पिक्चर वगैरे लावायचं असेल तर कोणाकडून, ज्याच्याकडे लाईट असेल त्याच्याकडूनच घ्यायची ती लाईट, आणि त्याचा का
असेल 50-100 रुपये, त्या टायमाला 50-100 रुपये घ्यायचे. काय म्हणजे कार्यक्रम संपेपर्यंत 5-6 दिवसाचा कार्यक्रम असायचा. त्याच्यानंतर तो मला मुलगा जवळजवळ 5-6 वर्षांनी दिसला, काय त्याच स्पॉटला. नंतर मी जरा आमच्या एरियामध्ये चौकशी केली, तर त्या टायमाला बीएमसीची काय पाईपलाईन नव्हती, तेव्हा बावड्या होत्या, विहीर बोलतात ना, बावडी बोलतो आपण. तो खेळता खेळता तो मुलगा तिथे त्या बावडीमध्ये पडलेला, पण ते कुणाच्याही लक्षात नाही. त्याच्या घरच्यांनी, आई वडिलांनी आहे ना शोधाशोध केली, तेव्हा त्याची बॉडी त्या बावडीमध्ये भेटली. पण लोकांनी मला नंतर सांगितलं की तो केव्हा तरी असा दिसतो. त्याप्रमाणे हे आता तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे मला दिसला. आणि नंतर मग मी कामाला लागलो वाडी हॉस्पिटलमध्ये. तर तेव्हा कसा खाडा बदली, म्हणजे खाडी बदली तुम्हाला तर माहित आहे, जर गेलो हाजेरीमध्ये ड्युटी नाही भेटली तर मग घरी यायचं. तर माझा एक मित्र आहे, त्यांनी मला, त्याची ॲम्ब्युलन्स होती, आणि ती तुम्हाला सांगतो ॲम्ब्युलन्स कशी होती. ती जर आपल्या चावीने स्टार्ट नाही झाली ना, मॅटेडोर गाडी तुम्ही ऐकली असेल, मॅटेडोर, त्या आपण टायर पंक्चर झाल्यावर बघा टॉमी लावतो, ती टॉमी पुढे घालायची आणि गाड गाड फिरवली का ती गाडी स्टार्ट व्हायची. आता बोललो, तो काय बोलला की मला जर भाडं भेटलं, ॲम्ब्युलन्स होती, मला जर भाडं भेटलं तर तुला 100-200 रुपये देईन, पण माझ्या बरोबर यायचं. ही दुसरी घटना आहे. बोललं ठीक आहे. असंच त्याला, आमच्या बाजूला केम हॉस्पिटल आहे आणि त्याची ॲम्ब्युलन्स आता सगळे त्याच्या कॉन्टॅक्ट मधले ॲम्ब्युलन्सवाले, तर त्याला ॲम्ब्युलन्सचं भाडं भेटलं. भाडं असं होतं, तो एक माणूस म्हणजे महाबळेश्वरचा, तो मेलेला, तर त्याची बॉडी घेऊन त्याच्या गावाला जायचं होतं महाबळेश्वरला. हे कुठून न्यायची होती बॉडी? केम हॉस्पिटल परेल. केम हॉस्पिटल परेल, मुंबई. केम हॉस्पिटल फार प्रसिद्ध हॉस्पिटल आहे, सरकारी हॉस्पिटल आहे, बीएमसीचं. बीएमसी. तर आम्ही त्याची बॉडी 7 ते 8 वाजता आम्हाला भेटली. आणि त्या टायमाला ना शिवडी एरियामध्ये रेल्वे फाटक, म्हणजे शिवडी स्टेशन आहे, रेल्वे फाटकच्या बदल्या बाजूला म्हणजे कॉलगेट कंपनी आहे, तिथे म्हणजे पेट्रोल चोर, डिझेल चोर, टँकर यायचे ना, ते चोरायचे आणि स्वस्तात विकायचे. आणि तो जो माझा मित्र होता, तो माझ्यापेक्षा 10-15 वर्षांनी मोठा, आणि तो ड्रायव्हर होता. मला बोलतो तू माझ्या बरोबर चल. मग काय आला, 7 वाजता आम्ही डिझेल वगैरे भरला, 5 लिटर 10 लिटर डिझेल गाडीमध्ये. आणि त्या टायमाला काय कोकणात जास्त पेट्रोल पंप पण नव्हते आणि हॉटेल्स पण नव्हते समजा केव्हा. आणि त्या टायमाला गाडीला स्पीड पण नाही, 60-70चा स्पीड त्या जुन्या गाड्यांना. आता ती बॉडी घेतली, जवळजवळ एनओसी काढायला 9-10 वाजले. आता इथून आम्ही वडखलला गेलो. आता त्यांची 4-5 माणसं होती आणि ती बॉडी, आणि मी काय पुढच्या सीटवरती, ड्रायव्हर सीटवरती बसलेलो. बसल्यानंतर आम्हाला जवळजवळ 12:30-1 वाजला. कुठे? वडखळ नाका. एक अलिबागला राईटला जातो आणि आपला लेफ्टला मार्ग चिपळूण म्हणजे गोवा हायवे. तर त्यांना भूक लागली, ते आम्हाला काय बोलले, भाऊ इथे कुठं हॉटेल दिसलं तर जरा थांबा, आम्हाला नाश्ता करायचा आहे. मी बोललो आम्हाला पण नाश्ता करायचा आहे, चला. हे पण बोलले. तर आम्ही गाडी थांबवली. तिथे आहे ना उपकार म्हणून हॉटेल आहे, लय जुनं, खूप खूप जुनं आहे उपकार. एकच हॉटेल आहे तिथे, आणि तिथं सगळं भेटायचं, जेवण वगैरे, नाश्ता वगैरे. तर आम्ही तिथे गाडी थांबवली. गाडी थांबवल्यानंतर आता जवळजवळ 7-8 माणसांना 1 तास ते 1.25 तास लागतो जेवायला. आम्ही सगळे उतरलो. दरवाजा पाठचा उघडला, ती माणसं उतरली, दरवाजा बंद केला. 1 तासाच्या नंतर आम्ही जेवून आलो. आणि त्या परत दरवाजात, त्या टायमाला बघा त्या हँडलवाले होते असे पाठचे दरवाजे. आता कसं बटन आतमध्ये दाबला का दरवाजा उघडतो. दरवाजा उघडला आणि येऊन बघतोय ती झोपलेली बॉडी अशी बसलेली, पाहिला पण अशी आपोआप. आणि मला आहे ना एकदम, म्हणजे मी ओरडलो जोरात ओरडल्यावर सगळं पब्लिक तिथे हॉटेलमध्ये जेवायला बसलेले ते आली, ती त्यांची नातेवाईक होते ना, ते बॉडीचे नातेवाईक माणसं, ते पण पाहायला लागले. आता ते पाहायला लागल्यानंतर मी पण पाहलो. आणि मग ते हॉटेल मालक आणि त्या बडखलला बोलला ना, तर 80 ते 90% कोळी आहेत, आगरी समाजाचे. तर ते बोलले का पळतायत तुम्ही? तर त्यांनी पण बघितलं. तर मी बोलला काय घाबरू नका, अशा ह्या ठिकाणी म्हणजे झालेले आहेत क्वचित, म्हणजे काय हातावर मोजण्यासारखे. तर बोलला घाबरू नका तुम्ही, माझा माणूस येतो, एका गावात जा, तो माणूस तुम्हाला पाणी देईल तांब्यात, त्याचे काय पैसे असेल ते द्या. तर ती माणसं पण बोलली. मग आम्ही गेलो, जवळजवळ अर्धा तास त्या गावात गेलो. अर्धा तासानं माहीत 15 मिनिटं जायला आणि 15 मिनिटं यायला.
मग ते पाणी वगैरे शिंपडलं त्याच्यावरती, मग ती बॉडी दाबली आणि आम्ही जवळजवळ पोलादपूरला गेलो. आता पोलादपूरवरून महाबळेश्वर जवळ आहे, काय तो 40 किलोमीटरचा घाट आहे. आणि पोलादपूरवरून आम्ही तापोल म्हणून गाव आहे महाबळेश्वर मध्ये, तापोल. आणि पोलादपूरवरून ते आमची तापोलपर्यंत लेफ्ट साईडची हेडलाईटच बंद अचानक. आता अचानक बंद झाली आणि रात्रीचा टाइम, तरी आम्ही जवळजवळ 11:30-12 वाजता त्या गावी पोचलो. माणसं चांगली होती, खूप छान. त्यांनी आम्हाला म्हणजे रिस्पॉन्स पण चांगला दिला. परत आमच्यासाठी जेवण पण, दुःखी असताना पण त्यांनी शेजारच्या घरी, गावी आहे त्यांच्या शेजारच्या घरी आमचा जेवणाचा पण बंदोबस्त केला. आमचे जे काय भाडं होतं ते आम्हाला दिलं. आणि ते दिल्यानंतर आम्ही आलो. तर माझा तो मित्र बोललो ना, आता 10-15 वर्षांनी मोठा, त्याची सासरवाडी होती म्हणजे लोणेरे म्हणून गाव, गोरेगाव गावचा, कोकणातलं गोरेगाव. तर त्यांनी फोन केला. त्या टायमाला काय मोबाईल नाही, काय नाही. जर काय त्याला बोलतात, सभा मंडप किंवा सरपंच असेल ना, त्यांच्या घरी MTNLचा फोन असायचा त्या टायमाला. तर त्यांनी फोन केला की आम्ही जेवायला आहे, तर आम्ही दोघेच आहेत. बोललो ठीक आहे. तर आम्ही तिथून निघालो. संध्याकाळी 5:30-5 पर्यंत आम्ही आलो, थांबत हा. कारण जे आमच्या बरोबर प्रसंग घडलेला आता आम्ही चर्चा करत, आणि त्या गाडीला तर काय स्पीडमध्ये 50-60-70 जास्ती असते. तर गोरेगाव म्हणजे वरून 20 किलोमीटर आतमध्ये गाव, 20 किलोमीटर आहे. आम्ही गेलो, त्या लोकांनी आमचा जेवणाचा वगैरे केलं, म्हणजे त्याची सासरवाडी. जेवलो वगैरे आम्ही, आणि संध्याकाळी 7:30-8 वाजता आम्ही निघालो तिथून. आणि तिथून निघालो आम्ही, तर आमचा टायर पंक्चर झाला. हा, टायर पंक्चर झाला कुठे, मानगाव आणि लोणेरेच्या मध्ये पंक्चर झाला. तो पंक्चर काढला, तो पंक्चर तिथे बाजूलाच पेट्रोल पंप आहे, तिथे त्यांनी ते पंक्चर वगैरे काढून तो दुसरा टायर लावला. आणि तो पंक्चर काढलेला आहे ना, तो पण घेतला आम्ही पंक्चर बनवून. आणि तिथून निघालो. जवळजवळ 9:30-10 वाजले आम्हाला तिथे जागेवर ते पंक्चर. आणि त्याने तिथे पेट्रोल पण भरला, डिझेल गाडीला. कारण त्या टायमाला गाड्या डिझेल नाही खायच्या, दोन्ही इंजिन ना. तिथून आम्ही निघालो 11-11:30 वाजल्या, म्हणजे त्या तिथून निघायला गोरेगाववरून आम्ही आलो. आणि कोलाड सोडलं. कोलाड म्हणून एक छोटीशी सिटी आहे, ते सोडलं. आणि एक छोटासा घाट लागतो, म्हणजे 2-2.5 किलोमीटरचा घाट लागतो. आणि पूर्ण आहे ना, पूर्ण म्हणजे आता तुम्ही जर कोकणात गेला असेल, तिथे जिंदाल कंपनी आहे आता नवीन बनलेली, पण तो एरिया जंगल एरिया. साधारण 12-12:15 झालेले. तर मी बोलला जरा गाडी थांबव, मला जरा फ्रेश व्हायचं आहे. मी गेलो, लघवी वगैरे केली, तर त्यांनी पण लघवी वगैरे केली. आणि त्याला आहे ना त्या टायमाला सिगारेट पियाची लय सवय. माझा तो मित्र 15-20 म्हणजे 10-15 वर्षांनी मोठा तो. आणि त्याने सिगरेट वगैरे पेटवली, तो पियाला, गाडी चालू केली. गाडी चालू कुठं होती आमची, म्हणजे ते आमच्या गाडीमध्ये अगोदर घडलेलं ना, आमच्या गाडीला म्हणजे आम्हाला धोकाच द्यायला लागली ती गाडी. आणि आमच्या बरोबर असं का होतंय ह्याच्या अगोदर केव्हा नाही झालेलं. तर ती टॉमी दिला आणि मला बोलतो घुसव, आणि खडखड कर. ती झाली गाडी स्टार्ट झाली. आणि गाडी स्टार्ट झाल्यानंतर जे आमची लेफ्ट साईडची मेन हेडलाईट असे ती पण चालू झाली अचानक. जाताना बंद झाली बॉडी नेताना, अचानक परत ही चालू झाली. तर मी त्याला बोललो, अरे हे असं काय होतंय, गाडीची हेडलाईट चालू झाली. तो बोलतो होता असं किंवा तरी काय बटन लूज असेल, हेडलाईटचं बल्ब लूज असेल. आता मेकॅनिकच काढू शकतो हेडलाईटची काच, आपण काढू शकत नाही. तर आम्ही निघालो आणि त्या 2-2.5 किलोमीटरचा घाट आहे. तर गाडी जवळजवळ 10-15 किलोमीटर चालवली आम्ही. काय तर त्याला एक सफेद, म्हणजे मला पण दिसली, पिवळी सारखी साडी घातलेली बाई रस्त्यामध्ये साईडला. तर मला जरा, मी एक वाईट शब्द बोलतो, म्हणजे तो बोलला, मी तो सांगतोय तुम्हाला. तर मला होतं, अरे अण्या ही बाई हिला घेऊया का गाडीत. तर मी बोललो, अरे वाजले किती, 12:30 होत आले. नाही बोलतो, हे रस्त्यात उभ्या राहतात धंदा करायला, म्हणजे तुमच्या चॅनलला पहिला मी सॉरी बोलतो. मी बोललो नाही, एवढ्या 12:30 वाजता कोण एकटी एवढ्या जंगल एरियात, तिथं हॉटेल नाही किंवा कसला काहीच नाही, लाईट पण नाही साधी कुठे लांब दिसते का जवळपास. तर गाडीने आम्ही त्या बाईला उडवलं, पण आवाज वगैरे काय नाही. आता टच व्हायला पाहिजे ना.
म्हणजे आपण माणसाला उडवतो तर गाडीला कसा आवाज येतो ना, काहीच नाही. आणि काही नाही, तिथून आम्ही जवळ 1 तास गाडी पुढे नेल्या 50-60च्या स्पीडने. परत आमचा टायर, म्हणजे तुम्ही सांगा 1 तास आम्ही नेले म्हणजे आम्ही 30-40 किलोमीटर तर पुढे आलो असेल. आणि जिथे टायर पंक्चर झाला, नशीब तिथे पेट्रोल पंप होता आणि टायरचं दुकान पण होतं रिपेअर करायचं. आणि आम्ही टायर वगैरे बनवला. तीच टॉमी गाडी स्टार्ट करायला ना, तीच टॉमी टायर वगैरे हे केलं, टायर चढवला, टायर तिथून परत बनवून घेतला. आता 1 तास चालवल्यानंतर, 1 तास गाडी चालवल्यानंतर 40 ते 50 किलोमीटर आम्ही पुढे आलो. ती बाई तिथे येऊन बोलते, का हो टायर पंक्चर झाला? तीच बाई आणि ती लगेच गायब झाली. आणि आम्ही एकदम घाबरलो आणि शहारे आले एकदम, म्हणजे काय समजत नाही. बोललं हे आपल्या बरोबर का होतंय? आणि अचानक आम्ही जवळ, माझ्या आयुष्यात मी त्या गाडी बरोबर 1.5 वर्ष काम केलं त्या गाडीवर अगोदर. पण ते माझ्या ना ह्या फेरीलाच कसं झालं असं. मी बोललो ह्याच्यात काहीतरी वेगळं आहे. तो वेगळं आला तर तो पण घाबरला. आम्ही मग कसा तरी मुंबईमध्ये आलो. मुंबईमध्ये त्याने मला मध्ये सोडलं. मला बोलला तू घरी जा, मी जातो माझ्या घरी. मी घरी आलो. घरी आल्यानंतर आंघोळ वगैरे केली. मी सकाळच तुम्हाला सांगतो 3:30-4 वाजलेले. तिथून 12 वाजता अर्ध्या रस्त्यात होतं ना आम्ही. म्हणजे आता जवळजवळ 3:30, पण त्या टायमाला 4-4.5 तास व्हायचे आम्हाला. आलो घरी, आंघोळ वगैरे केली. आईने मला नाश्ता दिला आणि मी झोपलो ना, तर आई उठवते मला, माझे वडील उठवत आहेत. मी उठायलाच तयार नाही. आणि जेव्हा माझ्या वडिलांनी बघितलं अंग याचं तापलंय, तर डॉक्टरकडे ना, डॉक्टर बोलतो काय नाही, नॉर्मल आहे बोललं. तर मग मी आमच्या इथे कॉटन आणि रोड तुम्ही ऐकलं असेल, तिथे दर्गा आहे, मोठी दर्गा आहे. त्या दर्ग्यामध्ये ना तुम्हाला हे असे ज्यांना भूत सैतान वगैरे झपटलेले ना तिथे, आणि मला नेलं तिथे. आणि मी कोणाशी बोलायचो पण नाही, काहीच नाही. आणि घरी कोणाला, आईला नाही, परत बहिणीला नाही, कोणालाच नाही सांगितलं. आणि माझी इच्छा पण व्हायची कोणाशी बोलायला. कोण बोलायला तर मी शांतच असायचो, एक नजरे बघत आहे, एक नजर आता फक्त बघायचो एकटक. शेवटी आईला वाटलं काहीतरी हे झालंय. तर आई बोलते अरे काय झालं तू मला सांग. आणि ते काय बोलायचं माझ्या कानातच आवाज नाही यायचा, असं झालेलं. जेव्हा मला त्या दर्ग्यात नेलं आणि दर्ग्यात नेल्यानंतर ते लोबन धूप वगैरे पेटवल्यानंतर ते मला जरा अंगात आल्यानंतर ते काय मी बोलत होतो ते त्यांनाच माहिती. त्यांनी काय, माझ्या आई वडिलांनी मला काय सांगितलं नाही. तर त्याच्यानंतर त्यांनी मला ताबीज दिली. ही ताबीज इथे दंडामध्ये बांधायला सांगितली. त्याच्यानंतर मला कसला त्रास नाही, कसलाही. एक म्हणजे तसे 2-3 वर्ष मला व्यवस्थित एकदम झालं. म्हणजे पहिले 2-4 महिने मला त्रास झाला, नंतर मग त्याच्यानंतर मला आजपर्यंत काहीच त्रास नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे कसं, सर माझ्या मित्राची गाडी होती अँबॅसिडर, काय व्हाईट गाडी, ते बघा असे घेर असतात. तर आमचा 5 जणांचा ग्रुप होता. तर आमच्या कामातला मुलगा आहे ना, राजापूरमध्ये डोंगर म्हणून गाव ऐकलं असेल तुम्ही, राजापूर, ते शेवटचं गाव डोंगरमध्ये. आणि मे महिन्यात लग्न होतं. तर आम्ही, त्यांचा कार्यक्रम काय होता, शुक्रवार, शनिवार, रविवार. म्हणजे कसं, शुक्रवारी साखरपुडा, शनिवारी उठणं बोलतात, आणि रविवारी लग्न. तर आम्ही गुरुवारी गेलो. तर आम्ही जवळजवळ सकाळी 5:30-6 वाजता निघालो. ही तिसरी गोष्ट आहे. त्याच्यानंतर आम्ही सकाळी 6:30 वाजेनंतर तयार झालो आणि निघालो. आणि अँबॅसिडर गाडी तुम्हाला माहिती आहे किती मजबूत. आणि आम्ही जास्त नाही, 5 जणच मित्र. आम्ही जवळजवळ तिथे संध्याकाळी 6 वाजता पोहोचलो राजापूरमध्ये. म्हणजे विचारत ते गाव आम्हाला माहित आहे, आमचा पहिल्यांदाच तिथे जायचा टाइम. आता मे महिन्यात कसे सगळे गावाला जातात लोक, त्या गावात पण गर्दी होती. म्हणजे कसे मुंबईची पोरं वगैरे, आत्रंग पोरं पण होती. तर आम्ही काय, आम्हाला सगळ्या ग्रुपमध्ये कॅट वगैरे घ्यायचा. ते काय 2-3, म्हणजे मी पण त्यावेळी ड्रिंक करायला लागलो. आम्हाला एकाने रमचा खंबा दिला. बोलतो काय आपण रमचा खंबा घ्या, त्यात काय थम्सअप वगैरे टाकू आणि पिव्या. कशी नवीन पिणार होतो ना, चव म्हणजे कशी आपल्याला दारूची चव कशी आहे ती थंड्यामध्ये समजेल. आम्ही तिथे संध्याकाळी 6 वाजता पोहोचलो. आम्हाला त्यांनी एक जुनं घर असतं, म्हणजे सगळे मुंबईच्या पोरांना त्याच्या लग्नासाठी आलेल्या त्यांना जुनं घर दिलेलं, साफसफाई आणि स्वच्छता होतं.
पण ते गाव असं होतं ना, चारी बाजूला डोंगर. आणि मे महिन्यात आम्हाला अक्षरशः ना एक रात्र म्हणजे काढायची असेल ना, तर त्याने आम्हाला घोंगड्या, त्या टायमाला घोंगड्या होत्या. 87-88 ची गोष्ट असेल. त्या एवढी थंडी आणि चारी बाजूनी आणि निसर्गरम्य ना, बोलतात की खरोखर कोकणामध्ये खरोखर निसर्ग आहे. आता आम्ही काय केलं, आंघोळ वगैरे केली आणि आंघोळी करून 7-8 वाजता आम्ही पत्ते काढले आणि खंबा पण काढला, म्हणजे दारू. तर त्यांचे आजोबाबा कोण होते, म्हातारी वयस्कर, जवळजवळ त्या टायमाला ते मला वाटतं 70-75 वर्षाचे असेल. तर आम्ही बसलो, आता ग्लास वगैरे ते पॅक बनवत होतं, ते बाबा असे बसलेत साईडला. तर पहिला पॅक आम्ही मारला. तर आमच्यामध्ये देवेंद्र सावंत म्हणून होता पोरगा. चालतं, अरे बाबा बसलेत काय. तर बाबांना बोललो, बाबा देऊ का? आता ते पिणारे पण, बाबू दिली तर बरं होईल असे बोलायला. मग एक ग्लास दिला त्यांना. आता आपण कसं ग्लास मध्ये पाणी टाकतो, थोडा थोडा सिप, आणि जी घटाघट प्याले आणि ते आमच्याशी बोलायला लागले. आमच्याशी काय बोलायला लागले, बाबू तुम्ही आलायत, तुम्ही नौके आहेत, मुंबईचे आहेत, तुम्हाला मी गोष्ट सांगतो. आता त्यांना किक लागली. ते काय स्वतः काय परिस्थिती खराब असल्याने स्वतः काय ते म्हणजे पैशाने पिऊ शकत नाही. तर ते बोलतात, बघा आमच्या ह्या थाल म्हणजे आपण कंपाऊंड बोलतो, कंपाऊंडच्या पुढे आहे ती माडी दिसते ना, तिथे तुम्ही जाऊ नका बोला. तर आम्ही कसं जरा बोललो, आम्ही पण घेतलेली वाला, आपल्याला तरतरी आली ना, जाऊ नका म्हणजे बघा तुम्हाला सांगतो, आता पण तुम्ही तिकडे रात्रीचं जाऊ नका. तुम्हाला काय लघवीला वगैरे झाले तर तुमच्या बरोबर 2 पोरं देईन, त्यांना लघवीला वगैरे, पण तिकडे जाऊ नका. जरी तुम्हाला रात्रीचा आवाज आला तर बोललं काहीतरी इथे जरा हाय. तर आमच्यामध्ये ना 2 पोरं आहेत ना, डेरिंगबाज होती. म्हणजे कसं, ते होते मालवणचे आणि मी होतो महाडचा. म्हणजे मुंबईला आम्ही एकत्र कामाला पण आणि राहायला पण एकत्र, झोपडपट्टी एरियामध्ये. ठीक आहे. तुम्हाला सांगता ना, मला आहे ना जरा शहारे यायला लागले, ही गोष्ट सांगू ना. तर मी बाबांना विचारलं, बाबा का हो, काय तुम्ही सांगता? नाही पण तुम्हाला सांगतो, बघा बाबू तुमच्या पाया पडतो, त्या माडीच्या इथे जाऊ नका. ठीक आहे. मग आम्ही आहे ना, त्यांनी जेवण वाढलं, आम्ही जेवलो. त्या अंगण काय त्यांचं स्वच्छ आणि सगळं कसं, कोकणामध्ये कसं एकदम टापटीपणा, कंपाऊंड असतं प्रत्येकाचे घराचे, अंगण स्वच्छ. त्या अंगणात आमचा बिछाना वगैरे केला आणि जवळजवळ 2, मला वाटतं तेव्हा काय मोबाईल नाही, काय नाही ना, मी घड्याळ पण नाही वापरलं केव्हाच. तर देवेंद्र सावंतांना त्याकडे सिप्ला कंपनीचं घड्याळ होतं त्या टाइमाला. सिप्ला नाही, सोनाटा. काय तर त्यांनी आम्हाला उठवतो, चल जरा बॅटरी वगैरे घेतल्या आता आणि जातोय. तिथे ना आवाज यायला लागला भांड्यांचा, भांडी पडतात ना रात्रीचे, भांड्यांचा बडबडायचा. आणि ते बघितलं आम्ही. आणि त्यांच्या घरात आता लाईटी वगैरे लावलेल्या, कारण लग्नाचं घर ना, लाईटिंग वगैरे केलेल्या अंगणात, अर्धी लाईट घालवलेली, जिथे झोपलेले तिकडची लाईट घालवलेली आणि समोरची लाईट चालू होती. पण ते जे बोलायचे, ते 2-3 बोलतायत, त्यांची सावली भिंतीवर पडायची. पण आम्ही प्रत्यक्ष बघतोय आतमध्ये, म्हणजे त्यांच्या आत येतो ना अंगणातून. तर आम्ही ते थालवर उडी मारून गेलो. तुम्हाला सांगू ना, आपली गावाला कोकणामध्ये लाकडं जातं, त्याची राख असते ना, ती राख फेकून मारली आम्हाला. कोणी? आता काय माहिती कुणी. आणि त्या बाबांनी सांगितलं ना की त्या माडीमध्ये जाऊ नका, त्यांच्या हद्दीमध्ये गेलो आम्ही, उड्या मारू ना कंपाऊंड मधून. तर तिथून घरातून आहे ना राख मारली ना, तुम्हाला सांगतो आमच्या डोक्यात राख होती ती. आम्ही पळालो आणि त्यांच्या अंगणात. आम्हाला झोप कुठे आहे, झोप नाही. आता बोललो सकाळी गोष्ट आपण त्या बाबांना विचारूया. आम्हाला काय, फक्त त्यांनी सांगितलं तिथे जायचं नाही कंपाऊंड मध्ये, म्हणजे आपलं कंपाऊंड सोडून त्यांच्या हद्दीमध्ये जायचं नाही. आम्ही चौघे पण आहे ना, आमचा ड्रायव्हर होता तो झोपला, पण आम्ही चौघे आहे ना जाग्यात, आणि आमच्या अंगावर राख. तर कपडे बदली करणार केव्हा, आंघोळी केल्यानंतरच बदली करणार. ते बाबा सकाळी लवकर उठले. आम्ही पण जागे, हे चला. त्यांनी आम्हाला बघितल्यानंतर आशे भडकले ना, चला बॅगा घ्या आधी मुंबईला जा, तुम्हाला रात्री सांगितलं ना तिथे जायचं नाही म्हणून. अरे बापरे. बोललो बाबा सॉरी, बोला आम्हाला लघवीला झालं म्हणून आम्ही तिकडे गेलो. नाही तुम्ही काहीतरी आगाऊपणा केला असेल.
म्हटलं ठीक आहे बाबा, चुकला, याच्या पुढे नाही जाणार. आता तुम्हाला मी सांगतो ती स्टोरी. त्या बाबाने आम्हाला जेव्हा सांगितली ना, ते एक मुलगा होता, तो खूप वर्षांनी मुंबईवरून गावाला गेले, त्याच गावचा, आणि चांगला बॉडी बिल्डर होता. तो दुपारचा आंघोळीला जायचा. त्या बाबाने सांगितले ते सांगतो. सकाळी कसं नदीवरती सगळे कपडे वगैरे धुवायला असतात लेडीज, तर तो दुपारी आंघोळीला जायचा. बॉडी बिल्डर होता, तर त्याला तिथे ती बाई नेहमी त्याच टायमाला भेटायची. मग त्या बाईशी ओळख वगैरे झाली, तर ती बाई बोलली, मी तू ह्याने सांगितलं तू माझ्याशी लग्न कर, दिसायला वगैरे चांगली होती. म्हणजे ते बाबा सांगतायत म्हणून ना, ही गोष्ट का माझ्या प्रत्यक्ष मी बघितली नाही, पण त्यांची ऐकून मी इथे तुमच्या स्टुडिओमध्ये सांगतोय. त्या बाबांनी सांगितलं की त्या बाईनी त्या माणसाबरोबर लग्न केलं आणि तिने सांगितलं तुला काही कमी पडून देणार नाही, तुला सोनं नाणं पैशापासून सगळं तुला मिळेल, फक्त मी जी कोण आहे ते तू सांगायचं नाही. आणि ते बाबा पण आम्हाला अशा पद्धतीने सांगत होते ना, ते असं वाटतं त्यांच्या ना मिठीत जाऊन बसायचं आणि ते ऐकायचं. काय म्हणजे ते म्हातारे बाबा जे काल आम्हाला रात्री भेटले ना, आमच्या बरोबर ते ड्रिंक करत होते, ते बोलले की असं असं झालं की त्या टायमाला आहे ना, पोला सण माहितीये ना, बैलांना सजवतात वगैरे, तो सण होता. हे त्याच टायमाला, म्हणजे 100-150 वर्षा अगोदरची गोष्ट आहे. म्हणजे त्या बाबांचं 75 वय होतं, म्हणजे 100 वर्ष होऊन गेले असतील त्या गोष्टीला. तर त्यांनी असं सांगितलं की त्या बाईनी काय पोळा सण असतो आणि बैलांना सजवतात. असे दोघे तिघे मुंबईचे आतरंग पोरं आलेले, त्यांनी काय केलं, वाजवतात तिथं ढोल ताशा वगैरे आणि त्या बैलांची मिरवणूक काढतात. तर कुणीतरी त्या बैलांना सिगरेट चिटकवली, बैलाला सिगरेट चिटकवली. ते बैल सैर पळायला लागले. आणि ती बाई आता कोण होती तिने नाही सांगितलं ना, आम्हाला माहिती ना, त्या बाबांना माहिती, पण त्या बाबांना तरी माहिती असेल ते गावचे म्हणून. तर तिची पोरं आहेत ना, अंगणामध्ये खेळत होती. ते माडीचं घर त्यांच्या कंपाऊंड मध्ये. जेव्हा बैल तिथे निघत होते ना, तर ते बैल तिच्या मुलांच्या अंगावर येणार, तर तिने वरती होती कपडे सुकत घालायला. म्हणजे त्या टायमाला कशा माड्या असायच्या, म्हणजे लाकडी काम. तर तिने त्या वरून आहे ना, त्या अंगणातल्या पोरांना उचलला असा. तर पुन्हा त्या मिरवणूक जेवढी माणसं होती ना गावातली, त्यांनी बघितलं ही बाई आहे तरी कोण. मग गावातल्या लोकांनी मिटिंग वगैरे घेतली त्यांच्यामध्ये, भावकीर लोकांनी. मग ते बाबा आम्हाला सांगत ते तुम्हाला मी तुमच्या स्टुडिओ मध्ये सांगतोय. तो बोलले सांग, नाही तर बघ तुला वाईट टाकू, हे ते का टाकू. तर त्यांनी ते सांगितलं. त्याचं ते माडी पण पडली, फक्त नावाला चौतारा वगैरे आहे. आणि ती मुलं गायब, तो माणूस पण मेला, त्याचे आई वडील पण मेले. मग त्या बाबांनी सांगितल्यानंतर आम्ही काय विचार केला की रात्रीचा आपण मुंबईला जायला निघायचं. पण मी बोललो त्यांना, आपण रात्रीचा नाही, आपण सकाळीच निघूया. आणि ते जेव्हा मला सांगायला लागले ना, तो मला सारखी त्या बाबांची आठवण यायची. आणि हा विषय आहे ना, मला तुमच्या स्टुडिओमध्ये सांगायचं होतं की असं केव्हा तरी आहे ह्या जगामध्ये की भूत सैतान हे आहेच, आणि हे फक्त ठराविक लोकांनाच दिसतं. तुम्ही बोलाल मी इथे जाण्याने मला भूत दिसेल किंवा सैतान दिसेल, काहीच नाही. आणि तिथून आम्ही जेव्हा निघालो ना, तर आम्हाला असं वाटायचं की ते बाबाच आहेत आमच्या समोर आणि आमच्या बरोबर ते सांगतायत. आम्ही निघालो ते, पण ती काय आलं, त्यांनी जी राख म्हणजे टाकलेली ना, आमच्या कपड्याला पण लागलेली. ते कपडे का आम्ही धुतले नाही, आंघोळ वगैरे केली आणि बॅगेत होते. पण आमच्या बरोबर कोणतरी आहे, 6वा माणूस येताना. आणि ती राख होती. आणि ते कसं त्याला बोलतं भूताचं घर, असं त्या गावाल्यांमध्ये ते फेमस झालेलं, ते भूताचं घर आहे. पण ते कपडे आम्ही नाही धुतले, ते कपडे आमच्या कपड्यांवरती राख, आणि ते काय आम्ही धुतले नव्हते. पण आमच्यामध्ये कोणतरी 6वा आहे असं वाटायचं आम्हाला, तसं तुम्हाला भास व्हायचा. आणि मग आम्ही मुंबईला आलं तरी तोच विचार, त्या बाबांचाच विचार ते सांगितलेलं आम्हाला, असं का होतंय, असं का होतंय. मग शेवटी आम्ही एक पोरगा आमच्याबरोबर ख्रिश्चन होता काय, आणि तोच आमच्यामध्ये डेअरिंगबाज. तुम्हाला तर माहिती आहे ख्रिश्चन लोक म्हणजे नॉलेज मध्ये काही खातात, म्हणजे इथे तुमच्या स्टुडिओमध्ये नाही बोलत, पण काही खातात. तर मला पण तो जरा त्रास व्हायला लागला. तर आमच्या इथे बुद्धविहार मध्ये गेलो. आम्ही दहान श्राद्धीला बसलो, जे आमच्या बरोबर म्हणजे कसं बुद्धविहार म्हणजे तेव्हा आम्ही कसं प्रार्थना घेतो ना, म्हणजे बुद्धम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी. मग तो भास मला जवळजवळ 1.5 वर्षानंतर निघून गेला.
1.5 वर्षानंतर. आणि आम्ही रोज नेहमी आमच्या इथे चहावाला आहे कोंड्या म्हणून, कोंडिया. हा, त्याच्या इकडची चहा प्यायला लांबून लांबून लोक येतात. एवढी मस्त बनवतो ना चहा. आम्ही तिकडे ग्रुपनी 5 जण जायचो ना, म्हणजे कामातून आलो किंवा असं नाक्यावर, त्या टायमाला कसं नाक्यावर पोरं घ्यायचे ना, ते कॅरम खेळायला बसायचो, तर त्याचीच चहा मागवायचा. मग आम्ही एकत्र बसलो तर मला बोलतो, अरे तुला काय भास वगैरे होतो का? तर मी बोललो ना, मी बोललो बुद्धविहारात गेलेलो आणि मी दोरा पण बांधलाय आणि मी धान श्राद्धीला बसतो. मग तो ख्रिश्चन वर्ग आहे ना, तो त्याच्या चर्चमध्ये जायला लागला. आमच्या इथे दादरला, म्हणजे माझ्या घरापासून जवळजवळ 15 ते 20 मिनिटं होते, सेंट पॉल म्हणून चर्च आहे. सेंट पॉल. मग तो चर्चमध्ये जायला लागा. मग असं करता मग 2-3 होते, त्यांना पण मी जरा बोललो, चल आमच्या मंदिरात चल, बुद्धविहारामध्ये दोरा बांधून घे. आणि त्यांचा पण तसंच झालं की त्यांना पण 1.5-2 वर्षानंतर भास याचा काम झाला, त्या आजपर्यंत बंदच. पण जेव्हा मला तो भास व्हायचा तर मी बोला आपल्याला भास होत आहे, कारण मी तुम्हाला पहिल्या गोष्टीमध्ये सांगितलं की मी बुद्धविहारामध्ये जाऊन दोरा बांधलेला, तेव्हा तर मला त्रास कमी झाला. त्याच्यानंतर सांगितलं मी दर्गामध्ये गेलो. हे तिसऱ्या गोष्टीचं, मग मी ज्यावेळेस दोरा बांधला ना, तो भास 1.5 वर्षानंतर कमी झाला मला. आणि ह्या गोष्टीला आहे ना, आता तर मी साप विसरून गेलो, पण ही माझ्याबरोबर घडलेली म्हणून मला ही सांगायची होती तुमच्या चॅनल. त्या टायमाला काय मोबाईल नाही, काय नाही, आणि कसं लाईटी कमी. आता काय, आणि आता आम्हाला आमचा एरिया बघाल ना, तर आता आमच्या इकडे जवळजवळ 1 करोडला 1 रूम भेटतो. आम्ही त्या टायमाला 35,000ला घेतलेला झोपडपट्टी असताना. आता झोपडपट्टी तोडून बिल्डिंग झाल्यात. आणि आमच्या इकडे फेमस म्हणजे कसं, L&Tचे बिल्डिंग आहेत, L&Tने काम केलेलं आणि त्यांचं काम मजबूत आहे. सध्या कुठे राहता आपण? सध्या मी आता परेल भोयवाडामध्ये. परेल. भोयवाडा म्हणून पहिली पोलीस भरती भोयवाडामध्ये होते. भोयवाडा तुम्ही विचारला ना मुंबईमध्ये, तुम्हाला कोणी सांगेल.